सांगितलं जाईल. स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला होते सुरुवात. पंचांचा सिग्नल. गोलंदाजी मार्कवर रोहिदास किणी याला आपण बघताय. स्ट्रायकरला बॅटर मिस्टर महेंद्र करेल. पहिला चेंडू ऑन साइडला. सुंदर फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे. ओहो क्या बात है यार. राजेश गोरखने पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. फलंदाज बाद. फलंदाजाच्या खेळीला पूर्णविराम. थँक्यू. अगदी पहिल्या चेंडूवर आपण बघू शकता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि अगदी काय जबरदस्त पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं आणि योग्य त्या पद्धतीने हा झेल टिपलाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी बाय राजा. आणि फलंदाज यावेळेस बाद होऊन तंबूच्या आशेला. महेंद्र याला प्रमोशन मिळालं होतं परंतु त्या प्रमोशनाचा फायदा घेऊ शकला नाही. फटका तर सुंदर होता. अगदी थोडंसं मार्जिन ऑफ एरर बघायला मिळालं परंतु इंटू द गॅप जर खेळला असता तर बेनिफिट मिळालं असतं. परंतु इथे पहिल्या चेंडूवर विकेट जात असताना फलंदाज बाद. फलंदाजाच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील याला आपण बघताय. न्यू बॅटर क्षेत्ररक्षणाची रचना चेक करायची झाली तर नक्कीच सुधीर सर्वोद याला आपण बघू शकताय. पॉईंटच्या रिझन मध्ये तैनात केलं गेलंय. तदनंतर शॉर्ट लेग आहे. तदनंतर शॉर्ट स्क्वेअर लेग संजय पाचाळकर याला आपण बघताय. फुलटॉस चेंडू. अगदी दुसरा चेंडू नियंत्रण सुटलंय आणि नियंत्रण सुटत असताना कमरेच्या वरती मात्र हा चेंडू हाताळला गेलाय. नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पहिला चेंडू थोडासा ओव्हरपिच होता परंतु लकी ठरले गेले कारण की क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता आणि झेल आला. परंतु दुसऱ्या चेंडूवर नियंत्रण सुटलंय. अगदी इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर आपण बघू शकता फ्रीटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहे. एलिमिनेटर 1चा पिक्चर आहे सुपर हिट आणि मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट डिलिव्हरी असणार आहे फ्री हिट. 2 धावा स्कोरकडे लागल्या गेल्यात. फ्रीटचा चेंडू आहे ऑन साइड वळवलं. इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. राजेश यावेळेस फील्ड करतायत. स्टॉप केलं जाईल. दुसऱ्या धावेकरिता वळाले. दुसरी धाव परिपूर्ण केली जाते. दुहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले अगदी बोर्डवर. 4 अंकांवर 4 रन्स ऑन कार्ड. शॉट थर्डमॅन तुषार किणी बघू शकतात. शॉट फाईन लेगच्या रिझन मध्ये अगदी क्षेत्ररक्षक तैनात केलाय. मॅडी आज प्लेइंग 11चा हिस्सा असत असताना आपण बघू शकतायत. यावेळी समोरच्या दिशेने उडवलंय परंतु क्षेत्ररक्षक आहे याकरिताच ठेवला होता आणि अगदी म्हणायचं झालं तर गेम प्लॅन अगदी सुजलाम आणि सुफलाम पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये एकाच षटकामध्ये सलामीवीर तंबूच्या आशेला. फलंदाज बाद. शब्दात भारी पावर आहे त्याच्यासारखा कोणच नाही. त्याच्यासारखा कोणच नाही. त्याच्यासारखा कोणच नाही. प्रेमानं मार्केट कमावा. अगदी म्हणायचं झालं तर शरीरापासून दूर खेळला आणि जास्तीत जास्त हवेमध्ये चेंडू गेला. मिसॅमिंग स्ट्रोक आणि लॉंग ऑफच्या रिझन मध्ये किरण गोवारी खूप सुंदर पद्धतीने झेल टिपला आणि रुपेश पागी याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 डाऊन बॅटर रवींद्र भोईर रामा. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हलक्याच्या हाताने ऑन साइडला खेळलं गेलंय. या मिडनच्या क्षेत्रामध्ये अमित पाटील तैनात आहेत. फील्ड केलं जाईल. 1 धाव कंप्लीट होते. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. अगदी 5 अंकांवर 5 रन्स ऑन कार्ड. 5 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. इथून विकेट गेल्यात. सलामीवीर दोन्ही बाद होऊन तंबूच्या आशेला जात असताना यावेळी समोरच्या दिशेने काय जबरदस्त फटका. अक्षय पाटीलच्या बॅटमधनं अगदी थेट समालोचन कक्षेला सलामी देणारा 6 इन अ रो षटकार. जबरदस्त फटका आपण बघू शकतायत. अगदी सरळ रेषेमध्ये उडवलं. पुन्हा एकदा ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये सुंदर फटका. अगदी चेंडू दणदण करत निघून झालाय. पहिल्या अगोदरच्या चेंडूवर 6. तदनंतर आल्या आल्या चौकाराने स्वागत केलंय. जबरदस्त फलंदाजी बाय अक्षय पाटील. 4 धाब्यांची मोहर. चौकार.
त्याचाच आहे रे फॉर्म संधी किनी का चलता है ना आता त्याचाच आहे रे फॉर्म संधी किनी का चलता है ना आता त्याचाच आहे रे वेलकम बॅक. 15 या अंकांवर स्कोर कार्ड. अगदी पहिल्या षटकामध्ये सर्व काही बघायला मिळालं. विकेट आली पहिल्या चेंडूवर, तदनंतर बीमर सुद्धा आला, फ्रीड सुद्धा आला, तदनंतर आपण बघू शकता षटकार, चौकार आणि विकेट सुद्धा आले. 15 धाबा स्कोर कार्ड लागल्या गेल्या. सेकंड स्पेलमध्ये आपण बघू शकता पाचुर्गा एक्सप्रेस संजय पाचाळकर गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी आकारली गेली. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी करत असताना परंतु फलंदाजी त्या पद्धतीने झाली नाही. परंतु महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये फलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने बहरली गेली. एकंदरीत आजचा दिवस नवीन चॅलेंज मात्र घेऊन आलाय. या नवीन चॅलेंजवर खूप चांगल्या पद्धतीने काम करावं लागेल. मिड ऑफच्या क्षेत्रातनं चेंडू ट्रॅव्हल होतं. योगेश बनसोडे चेस करत असताना रोखलं जाईल. लॉंग ऑफच्या रिझनमध्ये तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले बोर्डवर. 17 या अंकांवर 17 रन्स ऑन कार्ड, 17 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, शॉट पॉईंट आपण बघू शकता. तदनंतर शॉट एक्स्ट्रा कव्हर ठेवलं गेलंय. तदनंतर वाईडिश लॉंग ऑफ आपण बघू शकता. शॉर्ट स्कोर लेगच्या रिझनमध्ये चिराग चाकू याला आपण बघताय. डीप मिड विकेट आहे. डीप लॉंगनच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस कलात्मक फटका, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडू पुन्हा एकदा निघून गेला. बॅकवर्ड पॉईंटच्या रिझनमध्ये फरार होत असताना 4 धावा, चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले बोर्डवर. 21 रन्स ऑन कार्ड, 2 गडीच्या मोबदल्यामध्ये धावा येत आहेत आणि गेम प्लॅन स्पष्ट झालाय की अटॅक आणि अटॅक करणार आहेत आणि इथून खूप सुंदर पद्धतीने गेम प्लॅन आखला गेलाय. अगदी सुरुवातीला विकेट गेल्या परंतु इथे चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतात फलंदाजी होत असताना पार्टनरशिप बिल्ड होते दोन्ही फलंदाजामध्ये. हलक्याच्या हाताने पुन्हा एकदा खेळून जाते. कव्हर पॉईंटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्टली थ्रो जर आला असता हातामध्ये तर नक्कीच चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळालं असतं यष्टी रक्षण. परंतु त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड गोज ऑन. 22 रन्स ऑन कार्ड, 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 1.3 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी आज फायनल फेज, फायनल थरार रंगताना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि अगदी जिथून मात्र स्पर्धेला सुरुवात जाईल, जसजशी मात्र स्पर्धा पुढे जाईल स्पर्धेला मात्र एक उधाण येत असताना आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. यावेळेस आपण बघू शकता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु प्ले अँड मिस होत आहे. चेंडू सरळ निघून जातो. यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये 22 अंकांवर स्कोर कार्ड आहे. इथून मात्र आपण बघू शकतात फर्स्ट एलिमिनेटर जो संघ पराभूत होईल त्याचे आव्हान संपुष्टात येतील. जो संघ 1 होईल तो सेकंड, थर्ड एलिमिनेटर खेळण्याकरिता मात्र पुढे जाईल कारण की खूप मोठा प्रवास आहे एलिमिनेटर करिता. म्हणून लीग फॉर्मॅटमध्ये टेबल टॉपवर राहणाऱ्या संघाला खूप चांगलं बेनिफिट असतं. म्हणजेच काय तर एक सामना जिंकला तर तुम्ही डायरेक्ट फायनलमध्ये, एक सामना पराभूत झाला तरी सुद्धा तुम्ही क्वालिफायर 2 मध्ये जाताय. म्हणून लीग फॉर्मॅटमध्ये खूप महत्त्वाच्या भूमिका म्हणजे सर्व मॅच जो जिंकेल तो मात्र अव्वल स्थानी बघायला मिळेल. लेग बायचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर रचित झाले. एक अतिरिक्त धावेने धावफलक 23 अंकांवर 23 रन्स ऑन कार्ड, 23 धावा. पुन्हा एकदा खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडूपर्यंत यावं लागेल. नक्कीच या अगोदर चांगला फटका खेळला होता परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही चेंडूपासून लांब राहणार तेव्हा स्ट्रोक कन्व्हिन्सिंग राहणार नाही आहे आणि अगदी चेंडू मात्र थोडासा बघायचा झाला तर गुडलेन स्पॉटवर चांगल्या पद्धतीने पीच झाला आणि तदनंतर यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये विसवला जातोय. 2 षटकांचा खेळ अगदी कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करताना जय महाराष्ट्र भाताने हा संघ जाऊन पोहोचलाय 23 अंकांवर. वेलकम बॅक. 23 रन्स ऑन कार्ड. थर्ड स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवर तुषार किनी गोलंदाजाला आणलं गेलंय. अगदी लेग ब्रेकर, ऑफ ब्रेकर, रॉंग वन परिपूर्ण मात्र आपण बघू शकतायत वैशिष्ट्य आहे गोलंदाजीचं
आणि अगदी एलिमिनेटर 1 मध्ये तुम्हाला तुमचा वैशिष्ट्य आहे ते पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल. यानंतर होणारा सामना हर्षदा 11 विरारवाडा आणि एक अवधवी कशित कोपर या दोन संघादरम्यान लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अगदी जी चरणसीमा आहे ती मात्र उत्सुकता जी आहे ती आज मात्र शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस ऑन साईडला जबरदस्त फटका, अगदी मात्र स्वतःला खाली झोकून दिलं आणि या फटका अगदी सुंदर बघायला मिळाला. मनमोहक, मनमुराद 6 धावा, षटकार. भारी पावर आहे त्याच्यासारखा कोणच नाही, त्याच्यासारखा कोणच नाही, त्याच्यासारखा कोणच नाही. प्रेमानं मार्केट कमावलाय, साऱ्याचा आवडता बनलाय, साऱ्याचा आवडता बनलाय, साऱ्याचा आवडता बनलाय. करती बघतात त्याला सलाम, करती बघतात त्याला सलाम. अरे आता त्याचाच आईर बॉम्ब. थँक्यू. 29 रन्स ऑन कार्ड. काय जबरदस्त फटका आपण बघू शकतायत. अगदी ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर उजव्या पायाला मात्र खाली वाकवलं, तिथून मात्र सरळ चेंडूला फेकून दिलं मिडविकेटच्या पट्ट्याबाहेर. 6 धावेंची मोहर. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना एकंदरीत अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूंमध्ये 17 धावेंची इनिंग त्याच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बाहेरच्या दिशेने चेंडू जात होता, फील्ड केलं जात आहे फॉलो थ्रू मध्ये, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. लेग बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा स्कोर कार्डवर रचित झाले आणि धावफलक जाऊन पोहोचले. 30 रन्स ऑन कार्ड, 30 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल अगदी जय महाराष्ट्र भाताने हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत. बेस वर्सेस बेस आपण सामना बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमधील जे सौंदर्य आहे अगदी परिपूर्ण आजच्या दिवसामध्ये बघायला मिळेल. चांगला टप्पा नाही आहे, अचूक लाईन नाही आहे, पंच वळतायत. विरलचे नायर दर्शवत असताना व्हाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जित होते. एक अतिरिक्त धावेने धावफलक 31 रन्स ऑन कार्ड, 31 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा खराब लाईन आहे, जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू फेकण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर अगदी षटकार आल्याचा प्रेशर आहे आणि बॅक टू बॅक वाईड हाताळले गेले आहेत. धावफलक 32 या अंकांवर, 32 रन्स ऑन कार्ड. यावेळेस चांगला टप्पा आहे, लाईन सुद्धा अचूक आहे. चिराग यावेळेस येतोय झेल खाली आणि कुठल्याही पद्धतीची चुकी बघायला मिळत नाहीये, परंतु चेंडू का आपटला चिराग याने मात्र असा प्रश्न असेल. ज्या खेळाने आपल्याला ओळख दिली त्या खेळाचा सन्मान करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्लीज यानंतर असं काही वर्क करू नका चिराग, विनंती असेल. एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 32 या अंकांवर विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद, फलंदाजाच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. थर्टी 32 रन्स ऑन कार्ड, 32 धावा स्कोर कार्ड लागल्या. 2.3 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी म्हणायचं झालं तर पार्टनरशिप बिल्ड होत होती, परंतु जो महत्वाचा फलंदाज तो तंबूच्या आशाला जात असताना आता मात्र दोन्ही ब्रदर्स जोडी मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे राहुल पाटील आपण बघू शकतात, एकीकडे अक्षय पाटील. दोन बंधूंची जोडी या मैदानावर खेळत असताना आपण नेहमीच बघत आलेलो आहोत आणि अगदी अजून एक जोडी, आणखी एक जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर तुषार पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस चांगला टप्पा आहे, लाईन अचूक आहे, कारण की ज्या पद्धतीने रिॲक्शन आहे नो डाऊट बॅटची एज लागली होती की काय, परंतु एकंदरीत कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र हाताळणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि अगदी म्हणायचं झालं तर सुंदर पद्धतीने डिलिव्हरी हाताळली होती. एक व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजाला जेव्हा तुम्ही खेळताय ना तेव्हा त्यावर नजर असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ प्रिझनला लॉंग चेस आहे, डायरेक्ट हिट झालं तर नक्कीच फैसला मात्र यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने रनिंग झालंय आणि अगदी दुखापत होत नाहीये, परंतु अगदी म्हणायचं झालं तर एक धाव परिपूर्ण काढले आणि एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. 33 रन्स ऑन कार्ड, 33 रन्स ऑन कार्ड, 33 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 2.5 चेंडूंचा खेळ झाला. अगदी पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर चांगल्या पद्धतीने एकंदरीत गोलंदाजी आकारले मिस्टर तुषार किर्णी याने. थर्ड स्पेलमध्ये आणले गेले. ज्या एंडने गोलंदाजी करतोय त्या एंडने गोलंदाजी करणं खाऊ गोष्ट नाही, कारण की बऱ्याच गोलंदाजाला मात्र घाम फुटलाय या एंडने गोलंदाजी करत असताना आणि खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत हाताळले.
यावेळेस ऑन साईडला पॅड लाईन इज अ बॅड लाईन. चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 धाब्यांची मोहर. षटकार. नंबर 39 रन्स ऑन कार्ड. 39 धावा स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. अगदी 3 षटकांकरिता 16 मिनिटं घेतली गेलेत. सांगायची गरज नाहीये, टाइम सुद्धा लागलेला गेलाय. म्हणजेच तुमच्याकडे 2 षटकांकरिता 9 मिनिटं शिल्लक आहेत आणि या 9 मिनिटांमध्ये तुम्हाला मात्र 2 षटका हाताळावी लागतील. सो टाइमच्या बाबतीमध्ये सुद्धा जिहानशी 11 कनेर संघ आपण लक्ष द्यायचं आहे. 39 धावा स्कोर कार्ड लागल्या. 39 रन्स ऑन कार्ड. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 3 षटकाचा खेळ झालाय. एकंदरीत खूप सुंदर फलंदाजी अक्षय पाटील यांच्या माध्यमातून चांगल्या स्ट्राईक रेटने खेळतोय. आतापर्यंत आपण बघू शकता 23 धावा वैयक्तिक 8 चेंडूंमध्ये 287.50च्या स्ट्राईक रेटने खेळी करत असताना आणि अगदी सुंदर पद्धतीने खेळ आकारला गेलाय. वेलकम विशाल. खूप सुंदर पद्धतीने कालचा दिवस विशाल करीत सुद्धा आणि अगदी आजच्या दिवसामध्ये इन ॲक्शन बघायला मिळणार आहे. 39 धावा स्कोर कार्ड लागल्या. 3 षटकांचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संजय पाचाळकर याला आपण बघू शकतायत. वैयक्तिक 2रं षटक आणि सांघिक 4थं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. 39 धावा 13च्या सरासरीने धावा या स्कोर कार्डवर लागत असताना सुंदर पद्धतीने मात्र सुरुवातीला थोडेसे विकेट गेले, परंतु अगदी म्हणायचं झालं तर अक्षय पाटील यांना सूर गवसलाय आणि एकीकडे राहुल पाटील आहे. अनुभवाची कुठलीच कमी नाहीये. फुलटा चेंडू आहे, ऑन साईडला पडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे अमित पाटील. यावेळेस फील्ड करेल, फेकी केली जाईल. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाते. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. अगदी 40 या अंकांवर 40 रन्स ऑन कार्ड. 40 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. दोन्ही बंधूंची जोडी, ब्रदर्स जोडी जय महाराष्ट्र भाताने संघाला मात्र तारण्याकरिता गरज असताना खूप चांगल्या पद्धतीची मात्र या ठिकाणी फलंदाजी होते. विशेष करून अक्षय पाटीलचं कौतुक करावं लागेल. खूप सुंदर पद्धतीने फलंदाजी आकारले मैदानाच्या आतमध्ये. यावेळी शपलून खेळण्याचा प्रयत्न आहे क्रॉस द लाईनने. अगदी फॉलो केलं गोलंदाजाने संजय पाचाळकरच्या अगेन्स्ट. तुम्ही जास्तीत जास्त शपलून खेळू शकत नाही कारण की वेग भन्नाट आहे या गोलंदाजाकडे. आणि अगदी म्हणायचं झालं तर यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला या पहिल्या इनिंग नंतर जॉईंट व्हायचंय. टीम हर्षदा 11 विरार फाटा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी कशित कोपर. आपण पहिल्या पूर्वार्धाच्या खेळानंतर लगेच जॉईंट व्हायचंय. थँक्यू सो मच. सुंदर फटका, अगदी जबरदस्त पद्धतीने प्रहार केला गेलाय आणि चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. 6 धावा आणि 6च्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले बोर्डवर. 46 या अंकांवर 46 रन्स ऑन कार्ड. चांगली फलंदाजी होते अक्षय पाटील याच्या माध्यमातून. आतापर्यंत मात्र थोडासा म्हणायचं झाला तर सिलायबल अतिरिक्त आलाय कारण की अभ्यास केला असेल रुपेश बागे याचा, अभ्यास केला असेल राहुल पाटील याचा, परंतु म्हणायचं झालं तर गणिताचा अभ्यास केल्यानंतर आज इतिहासाचं मात्र या ठिकाणी प्रश्न पुस्तिका आले. आणि जिथे मात्र म्हणायचं झालं तर चांगल्या पद्धतीने फलंदाजी होत असताना आणि आक्रमकता दर्शवली जाते. असं नाही आहे की योग्य त्या पद्धतीने खेळत नाही आहे. चांगली स्ट्राईक रेट आहे. अगदी 10 चेंडूंमध्ये 29 धावा आणि स्कोर कार्ड आहे 46 अंकांवर. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण बघू शकतायत. सुरेख पद्धतीने चेंडू गॅदर झाला एसटी रक्षक यांच्या हातकंडामध्ये. 46 धावा स्कोर कार्ड लागल्या. 3.4 चेंडूंचा खेळ झालाय. चांगल्या पद्धतीने धावफलक हलतं ठेवलं जात आहे आणि एक सुरुवातीला विकेट पडल्यानंतर धावेला मात्र सावरलंय, डावाला सावरलंय. आतापर्यंत चांगल्या पद्धतीने फलंदाजी होत असताना अक्षय पाटील याच्या माध्यमातून 3.4 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संजय सज्ज होतोय. राईट आर्मवर राऊंड द विकेटने 5 रुका एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका मिस स्ट्रोक आहे. कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस चुकी बघायला मिळत नाहीये. अगदी योगेश पाटील त्या ठिकाणी बघायला मिळाले आणि फलंदाज बाद होऊन तंबूच्या आशेला मिस्टर अक्षय पाटील याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. करती सारे सलाम उसका चलता है नाम आहे त्याचाच
थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशील घरत याला आपण बघू शकतायत. दोन्ही महत्वाचे फलंदाज आहे. एकीकडे फर्स्ट आयकॉन, दुसरीकडे सेकंड आयकॉन. आणि अगदी म्हणायचं झालं तर खेळ खूप चांगल्या पद्धतीने करावे लागेल. विकेटचं पतन झाले. कौतुकास्पद कामगिरी अक्षय पाटीलच्या माध्यमातून अगदी डावाला सावरलं आणि चांगल्या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलंय. चांगला टप्पा, अगदी योग्य ती लाईन आपण बघू शकता. भन्नाट वेग ही खासियत आहे संजय पाचळकर याची. व्हेरी वेल बॉल आणि या षटकामध्ये आल्या 7 धावा आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले अगदी 46 या अंकांवर 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. आणि अगदी 4 षटकांसाठी वेळ घेतला गेलाय. 21 मिनिटं घेतली गेलेत म्हणजे तुमच्याकडे 4 मिनिटं आहेत. टायमर ऑन आहे. सो तुम्हाला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं लागेल. या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक हाताळणं खूप गरजेची गोष्ट. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. घेऊया एक सुंदर असं सॉंग. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण बोलणार आहोत. काय जबरदस्त डिलिव्हरी आपण बघू शकताय. अगदी जास्तीत जास्त शफल झाल्यानंतर काटा चेंज केलाय चेंडूने. सुंदर गोलंदाजी अगदी तुषार केडी याच्या माध्यमातून आपण बघू शकताय. तर समोरचा फलंदाज सुद्धा तगडा आहे. ज्याने सुप्रीमो ट्रॉफी हाताळली गोरेगावच्या मैदानावर, ज्याने स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी हाताळली, एकंदरीत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हाताळली. अगदी मोठमोठ्या स्पर्धा हाताळल्याचा एक्सपिरियन्स आहे. यावेळी चेंज ऑफ पेस परंतु अगदी बॉटम हँडचा व्यवस्थित उपयोग. मिड ऑफ तट या सर्कलच्या आतमध्ये आणि त्याला हुलकावणी देऊन चेंडू सरळ निघून गेलाय. पुन्हा एकदा VIP डाईसला सलामी देणारा चौकार 4 in a row. थँक्यू. अगदी मिड ऑफ तट या सर्कलच्या आतमध्ये आहे आणि चांगल्या पद्धतीने हा फटका खेळला गेलाय. राहुल पाटील याच्या माध्यमातून धावफलक आहे 50 या अंकांवर. 50 रन्स ऑन कार्ड. हो यावेळेस स्टॉप करण्याचा प्रयत्न अगदी आपण बघू शकताय. तर थोडंसं कुठेतरी कॉन्सन्ट्रेट लाभ झालंय राहुल याच्या माध्यमातून. एकंदरीत शफल होऊन खेळतायत आणि त्यानंतर पंचांकडे तुम्ही दाद मागाल तर पंच मात्र ऐकणार नाही आहेत. 50 रन्स ऑन कार्ड. यस, रिव्ह्यू घेतला गेलाय फलंदाजी करणाऱ्या संघाने. तर थर्ड अंपायर पाटकर सर यांना यावं लागेल, चेक केलं जाईल. एकंदरीत 6 दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीचं क्रिकेट बघायला मिळालं आणि अगदी आज प्लेऑफला सुरुवात होत आहे. आयोजक सुद्धा सज्ज झालेत. मान्यवर थोड्याच वेळात मात्र त्यांचं सुद्धा शुभआगमन होणार आहे मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. आणि सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच प्रेक्षक वर्ग हळूहळू मैदानाच्या दिशेने वळत असताना आणि आपल्या लाडक्या संघाला मात्र पाठपुरावा करतील, पाठिंबा देतील. नो डाऊट. चॅलेंज केले राहुल पाटील याने या डिसिजनला. पंचांनी मात्र फेअर डिलिव्हरी असं घोषित केलंय. डॉट बॉल घोषित केलाय पंचांनी. आणि एकंदरीत काय डिसिजन असेल, येस, जो पंचांचा डिसिजन आहे तोच राहणार आहे. आणि जो रिव्ह्यू आहे बॅटिंग करणाऱ्या संघाचा तो मात्र या ठिकाणी समाप्त झालाय. डॉट बॉल येतोय आणि धावफलक आहे 50 अंकांवर. चांगली गोलंदाजी मिस्टर तुषार केणी मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना यावेळेस ऑन साईडला आता सोडणार नाहीये. जबरदस्त पद्धतीने पिक केलंय. अगदी तयार होता, सज्ज होता, रेडी होता आणि चेंडूला फेकून दिले वाईडिश काऊ कॉर्नर रिजन पट्ट्याबाहेर. 6 धावा, षटकार. थँक्यू. त्या ठिकाणी जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना मी विनंती करतोय, आपण चेंडू जरासा मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे कारण की जुन्या चेंडूंचा तुटवडा आहे. आज आपण चेंडूंची क्वालिटी सुद्धा मात्र चेंज केली आहे. म्हणूनच आज आपण बघू शकता जवळजवळ हे 5वं षटक आपण हाताळतोय आणि तिथे मात्र चेंडूला काहीच इजा झाली नाही आहे. म्हणजेच चेंडूंची क्वालिटी आज चांगली आहे. तर सर्व संघांना मात्र ही खुशखबर असणार आहे की आज चेंडू मात्र वेगळ्या क्वालिटीचे आहेत, त्याच कंपनीचे आहेत परंतु वेगळी क्वालिटी आज बघायला मिळते.
आणि थँक्यू सो मच आयोजकांचं खूप खूप धन्यवाद की आपण यावर काहीतरी तोडगा काढलाय. 56 धावा स्कोर कार्ड लागले गेले आहेत. 56 रन्स ऑन कार्ड आणि एकंदरीत जबरदस्त पद्धतीने यावेळेस लयबद्ध होत असताना थँक्यू सो मच प्रेक्षकांनी त्या ठिकाणी कोऑपरेट केलाय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. 56 धावा स्कोर कार्ड लागले आहेत. 4 गडीच्या मोबदल्यामध्ये यानंतर होणारा सामना हर्षदा 11 विरार फाटा आणि आई गावदेवी कशित कुपर या दोन संघादरम्यान लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा तुषार सज्ज होतोय. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलंय जबरदस्त पद्धतीने. आमच्या मान्यवरांच्या स्वागताकरिता आपण बघू शकता प्रणयजी कासार, गौरवजी केणी, अविनाशजी केणी आणि संजयजी घरत यांच्या स्वागताकरिता 6 इन अ रो 6. थँक्यू. आणि या 6 धावेच्या मदतीने आपण बघू शकता धावफलक तब्बली जाऊन पोहोचले 62 अंकांवर. 62 रन्स ऑन कार्ड आणि जिथे मात्र आपण बघू शकताय ज्या 6 धावा आल्या आणि तिथून मात्र राहुल पाटील हा सर्वाधिक धावा करणारा या स्पर्धेमधील खेळाडू बनलाय आणि ऑरेंज कॅपचा हकदार आपल्याला बघायला मिळतोय. अगदी 135 धावा मात्र आपण बघू शकतात हेमंत जाधव याच्या नावावर. तर इथून मात्र राहुल याने मात्र त्याला क्रॉस केलंय आणि अगदी 138 धावा राहुल याच्या वैयक्तिक आपण बघू शकतायत आणि सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. 64 धावा स्कोर कार्ड लागल्यात. अगदी 5 षटकांचा खेळ झाला. हे षटक थोडंसं महागडं कारण की या षटकामध्ये आल्यात 18 धावा आणि एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना जय महाराष्ट्र भाताने हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत. काय जबरदस्त फलंदाजी सुरुवातीला आपण बघू शकताय. 64 धावा स्कोर कार्ड लागल्यात. 64 रन्स ऑन कार्ड. एकंदरीत 5 षटकांचा खेळ झालाय. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ असणार आहे आणि ते शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता किरण गोवारी स्वतः कर्णधार या ठिकाणी मात्र आलेत. 64 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 5 षटकांचा खेळ झालाय. इथून कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी आकारली जाईल कारण की जवळजवळ सुरुवातीमध्ये विकेट जरी गेले तरी सुद्धा मात्र अटॅक सोडला नाही. खास करून विशेषतः कौतुक करावं लागेल अक्षय पाटील याचं कारण की त्याने जी फलंदाजी आकारली तिथून कॉन्फिडन्स लेवल वाढलाय. नो डाऊट ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न प्लेन मिस बघायला मिळतोय. अगदी राहुल पाटील एकेडने मात्र आपण बघू शकतायत अटॅकिंग फलंदाजी केले. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं सुरुवातीला स्ट्रगल झालं परंतु स्ट्रगल झाल्यानंतर आपण अगदी बघू शकताय चांगल्या पद्धतीने चेंडूंचा मात्र वेध घेतलाय. या अगोदर राहुल याला जीवनदान सुद्धा मिळालं हे विसरून चालायचं नाहीये. म्हणून एखाद्या चांगल्या फलंदाजाचा जेव्हा तुम्ही झेल सोडताय ना तेव्हा तुम्हाला पश्चात्तापाशिवाय दुसरा पर्याय राहत नाहीये. ते सातत्याने आपण बघितलंय. यावेळेस बॅटची एज लागले. या क्षेत्ररक्षक आहे त्याला हुलकावून दिलंय परंतु माडी येतोय. या बॅकअप करिता एकच धाव घेतले. स्वतःकडे स्ट्राईक ठेवले राहुल पाटील याने आणि एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 65 अंकांवर. 65 रन्स ऑन कार्ड. 65 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे आणि या 4 चेंडूकडे एक्झॅक्टली काय टार्गेट हे समोर ठेवणार आहे जियांशी 11 कनेर या संघाकरिता. आकुटप्याचा चेंडू ऑन साइडला बॅकफुटला जाऊन सुपर पंच पॉवरफुल स्ट्रोक राहुल याच्या बॅटमधनं 6 धावेंची मोहर. षटकार 6 इन अ रो. विचार मोठा मांडीला शिरसाडच्या या मैदानावरती क्रिकेट सामना भरविला. थँक्यू. धावफलक 71 अंकांवर. 71 रन्स ऑन कार्ड. 5.3 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी महत्वपूर्ण सामन्यामध्ये राहुल पाटील याची बॅट झळाळली जाते आणि अगदी म्हणायचं झालं तर आतापर्यंत 144 धावा वैयक्तिक या स्पर्धेमध्ये खूप सुंदर पद्धतीने आणि अगदी अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 71 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. जबरदस्त फलंदाजी अटॅकिंग फलंदाजी आणि अगदी एकमेकांसमोर बहुतेक वेळा खेळलेले आहेत. एकाच गावातून बिलॉंग करतात एकाच संघातून बिलॉंग करतायत दोन्ही फलंदाज गोलंदाज. पुन्हा एकदा ऑन साइडला काय जबरदस्त कणखर फटकेबाजी. लांब पल्ल्याचा षटकार. जबरदस्त प्रहार. चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय सीमारेषा पार. लोक
हौशेने जमतात सारी ना बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी लोक हौशेने जमतात सारी ना बघा या क्रिकेट वेलकम बॅक टू बॅक 2 6 इन अ रो आणि धावफलक 77 रन्स ऑन कार्ड. 5.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर अगदी पनिश केलं जात आहे राहुल पाटील. काय जबरदस्त फलंदाजी करत असताना आणि वैयक्तिक 150 धावा या स्पर्धेमध्ये कंप्लीट झाल्यात. व्हेरी वेल बॅटिंग. 77 धावा स्कोर कार्डवर 5.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल किरण गुवारी. थोडासा प्रेशर मध्ये या षटकामध्ये. यावेळी समोरच्या दिशेने उडवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु थोडासा लो राहिलाय आणि अगदी आपण बघू शकता चेंडू पुन्हा एकदा फरार होत असताना डीप लॉंग ऑन सीमारेषा पार. 4 धावा चौकार. कुणाल बर्फदादांच्या या आयोजनाला तोड नाही आयोजनाला तोड नाही त्याच्या आयोजनाला तोड नाही प्रदीप धोदडे दादानी आज संधी चौकार येतोय. चौकाराच्या साहाय्याने धावफलक 81 अंकांवर. समोरच्या दिशेमध्ये आणखी एक फटका हवेमध्ये आहे परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक येतोय योगेश बनसोडे. चुकी करत नाहीये आणि अखेरकार यश मिळतंय परंतु ज्या गोष्टीची गरज होती ती मोठी धावसंख्या स्कोर कार्डवर लागले. अगदी 81 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात आणि विजयाकरिता 82 धावेंचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. चला कॅप्टन्स टॉस करण्याकरता जॉईंट व्हायचंय. हर्षदा 11 विरार फाटा. हर्षदा 11 मोहित इथे जॉईन झालेत. आई गावदेवी कशित कोपर कडनं. हर्षदा 11 कडनं आदेश पाटील असतील जे कॅप्टन आहेत. सन्माननीय प्रणयजी कासार एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि नेहमीच क्रिकेटला सपोर्टिव्ह असं व्यक्तिमत्व जे आहे प्रणयजी कासार ते आपल्यासोबत टॉस बॉक्समध्ये असतील. कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आहेत आणि ते आपल्यासोबत टॉस बॉक्समध्ये असतील. चला कॅप्टन या लवकरात लवकर. हर्षदा 11 हर्षदा 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी कशित कोपर या दोन टीम मध्ये यानंतरची मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल. निलेश शेलका इथे आमच्या समवेत जॉईंट होत आहेत. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. कॉइन स्पिन केला जाईल. उडवा ते बोलतील. कोण बोलतंय? हेड इज द कॉल अँड इट्स टेल. धन्यवाद प्रणयजी कासार जे आपल्या समेत टॉस बॉक्स मध्ये उपस्थित होते. निलेश नाणेफेक जिंकलाय. सर्वात प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग स्वीकारायची आहे. कुठेतरी मनामध्ये ती खंत आहे की 1 पॉईंटचा जो फरक पडला आणि त्यामुळे दुसऱ्या पॉईंटवर राहायला लागला कारण एक मॅच जास्त खेळावी लागते जेव्हा तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या स्पॉटवर जाता. ती खंत कुठेतरी मनामध्ये आहे. नक्कीच नक्कीच कारण त्या दिवशी जर त्याच्या अगोदरची मॅच टाय झाली नसती तर आमची शेवटच्या मॅचला खूप मजा आली असती. आणि त्या गोष्टीमुळे मला तर वाटतं रुपेश पागे यांचा भाताणे संघसुद्धा नंबर 3 वर खेळतोय आणि आम्ही नंबर 2 वर खेळतोय. कसं वाटलं ओव्हरऑल या स्पर्धेचा प्रवास? कारण खूप वर्ष क्रिकेटमध्ये घालवली आहेत. आत्ताची जी पिढी आहे युवा पिढी त्यांना आयतं प्लॅटफॉर्म मिळत आहे. एक काळ असा होता की खूप म्हणजे जवळपास 4-5 वर्ष बॅट सांभाळा त्याच्यानंतर फिल्डिंगला संधी आणि मग बॅटिंगला संधी. खूप खडतर काळ होता. तिथनं आत्ताचा काळ ज्यामध्ये खूप फरक आहे कारण इथे रेडी प्लॅटफॉर्म यायचं ना खेळायचं. काय म्हणशील या रेडी प्लॅटफॉर्म बद्दल आणि आत्ताचा क्रिकेट आणि या स्पर्धेबद्दल? नक्कीच तेव्हा ॲक्च्युली एवढ्या टुर्नामेंट आपल्या साईडला व्हायच्या नाही आणि एवढ्या मोठ्या तर नव्हत्या. तेव्हा आम्ही ट्रक वगैरे पकडून किंवा चालत आजूबाजूच्या गावात टुर्नामेंट खेळण्यासाठी जायचो आणि तेव्हा काय आम्ही स्वतः पैसे काढायचो किंवा आमचे जे ज्येष्ठ मंडळी असायची ते पैसे काढून आम्हाला खेळवायचे आणि तेव्हा आम्ही खेळायचो. परंतु आता प्रत्येक संघाला मला तर वाटतं काही पैसे काढायची गरज लागत नसेल.
त्यांच्या गावातील जे प्लेयर आहेत, मोठे प्लेयर आहेत किंवा जे जुने मोठे लोक आहेत ते त्यांना पैसे पुरवतात, तर त्यांनी चांगलं प्लॅटफॉर्म त्यांना दिला आहे, तो त्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. आणि पहिला जे चालायचं की गेम खूप स्लो असायची किंवा काय, परंतु आता खूप गेम फास्ट झालेली आहे. प्रत्येक गोष्टीतून आपण बघता येतं आहे काय कोणत्या खेळाडूला आपण, आणि त्या पद्धतीने आपली गेम सुधारवता येते. शुभेच्छा असेल निलेश तुला. मोहित, टॉस हारलाय सकाळच्या पहिल्या सत्रात, टॉस जिंकून काय इथे बॅटिंग केली असती? खरं तर टॉस जिंकून आम्ही सुद्धा फिल्डिंगच घेतली असती, पण आता बॅटिंग करायची आहे तर 60+ धावा करायला लागतील. जो क्वालिफाय झाला तोपर्यंतचा प्रवास, त्या टीममध्ये यावेळेस काय बदल करणार आहे नेक्स्टनी की त्याच टीम बरोबर येशील? नाही, आमच्या आहे तीच टीम आहे. कसं वाटलं तुला या संपूर्ण स्पर्धेमध्ये? कारण युवा आयकॉन जो होणं एक मोठं स्वप्न असतं आणि ते तुझं सत्यात उतरलं. आयकॉन झालास, एक युवा खेळाडू. कसं वाटतं या स्पर्धेत खेळताना आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? खरं तर खूप छान वाटते, आणि पहिला मला चान्स आयकॉनमधून दिला तो म्हणजे संजय केनीनी आमच्या समाजाची मॅच झाली तेव्हा, आणि पुढे चान्सेस मला ते खेळण्यासाठी संजय गैरतनी. शुभेच्छा असतील तुलाही. इथे टॉस झाला, टॉस जिंकला तो टीम हर्षदा 11 विरार फाटा आणि निर्णय घेतला पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. ऐकून घ्या ना थोडं, और बनलाय ब्रँड आला या ट्रेंड, ऐकून घ्या ना थोडं, ऐकून घ्या ना थोडं. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड, आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड, आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड, आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड. पब्लिक देई दुआ. थँक्यू डीजे. हॅलो चिक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुमे देव सर्व कार्य शुभ सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विघ्नहर्ता गणेशाला वंदन करून, सर्वांच्या आई सरस्वतीला वंदन करून, जगद्गुरु नित्यानंदाचार्य नतमस्तक होत या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती श्री संभाजीराजेंना मानाचा मुजरा. आपण पाहताय VGPL सीझन 4 या चौथ्या पर्वातील अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिली मॅच. राहुल पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज. त्याच्या विपक्षामध्ये ज्याने विध्वंसक अंदाजामध्ये प्रत्येक मॅच मध्ये सुरुवात केली तो रोहिदास. इथे तोच पवित्रा घेण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, कॅच सुटलाय. मॅच मधला सर्वात महत्वाचा हा कॅच होता. रोहिदास एक असा खेळाडू आहे जो जर मैदानामध्ये उभा राहिला, ज्याने जर मैदानामध्ये वेळ घालवला तर या मॅचला आपल्या बाजूने जरूर खेचू शकतो. संधी निर्माण केली जाते या महत्वाच्या मॅचेस मध्ये.
तुम्हाला इझिली चान्स मिळणारच नाही. तुम्हाला ज्या छोट्या संधी आहेत ना त्यांना मोठ्या स्वरूपामध्ये कन्वर्ट करावं लागेल. इथे चुकी झाली आहे विकेटच्या मागे. रुपेश पागी मला वाटतं एक एक्सपिरियन्स खेळाडू तिथे विकेट कीपर म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. राहुल पाटील आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे हा बॉल विकेटच्या बाजूला पडलाय. पंचांकडनं डेड बॉलचा इशारा आलाय कारण तो पोहोचलाच नाही तिथपर्यंत. खूप बाहेर गेला होता बॉल. स्टंप पर्यंत पोहोचला तर मग त्यावर काहीतरी डिसिजन घेता येतो. मात्र हा बॉल अर्ध्या विकेटकडनंच बाजूला सटकतो. खूप वेळा होतोय. नवं नाही आहे टेनिस बॉल क्रिकेट करता. ऑन साइडला यावेळेस बॉलला उडवलंय. उंची तर भरपूर गाठली आहे. लांबी खराब. अगेन सलग दुसऱ्यांदा खराब कामगिरीचं सत्र ते मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कॅचेस विन द मॅचेस जेव्हापासून क्रिकेट खेळत आलोय तेव्हापासून आपण हेच ऐकत आलोय आणि या क्षणी या महत्वाच्या स्टेजला या पद्धतीची हारागिरी या पद्धतीची खराब कामगिरी कोणीही एक्सेप्ट करणार नाही आणि तिथे ही खराब कामगिरी पाहायला मिळते. बॉल सीमारेषा पार षटकार. साऱ्यानं वाटतोय हवा हवा इतिहास कायम करी नवा. इतिहास कायम करी नवा. इतिहास कायम करी नवा. रॉयल याचा हिशोब आयरा दादा आमचा वन हँड. रॉयल याचा हिशोब आयरा दादा आमचा वन हँड. थँक्यू. झेल सोडले गेले. जीवनदान मिळत आहेत. रन्स मिळत आहेत. राहुल पाटील इथे जीवाच्या आकांतानं चांगली कामगिरी करतोय. मात्र आता त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण ते थोडंसं पाहिलं जरूर मिळालं. इनसाइड आउट केलं होतं बॉलला. अगदी जवळ येऊ दिलं तर नंतर थोडासा वाईड आपण जर पाहिला तर क्षेत्ररक्षक होता त्याचा फायदा मिळाला आणि तिथे बॉलला जोवर उचललं गेलं. 2 रन्स ऍड झाल्या. 9 रन्स ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 1चा खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक ज्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत तुमच्या फिल्डिंगला. इथे लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला. चांगला फटका बिटवीन द गॅप. वेगानं चाललाय. यावेळेस थांबवणं कठीण आहे. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. नाराज आहे राहुल पाटील कारण जेव्हा मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं षटक असतं त्यामध्ये जो खेळाडू त्याने मिड विकेट कडे ठेवलाय त्यानं काऊ कॉर्नर कव्हर करावा ही एक साधी अपेक्षा असते आणि ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर मग ती गोलंदाजाकडनं नाराजी व्यक्त केली जाते आणि तीच नाराजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते. नाराज आहे गोलंदाजी करत असताना. मात्र ते झालं सर्व विसरून पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागेल. एका बाजूनं स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करताना अगदी चांगली सुरुवात. इथे अपील. मात्र बॅटची कडा. पंचांनी स्पष्ट दर्शवलं तिथे की बॅटच्या आतल्या साईडची कडा घेतल्यानंतर बॉल तिथे वळालाय. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 1च्या मदतीनं जाऊन पोचती ती एकंदर 14वर. 5 चेंडूचा खेळ त्यामध्ये 2 जीवनदानं 1 षटकार 1 चौकार आणि अशा 14 रन्स जिथे धावफलकावर जोडल्या गेल्यात. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी हारागिरी जरूर पाहायला मिळाली. एकंदर धावसंख्येचा पाठलाग 82 करायचा आहे. छोटा नाही आहे. लढण्याजोगं बळ किंवा ज्याबरोबर तुम्ही विपक्षी टीमला विटीस धरू शकता. मात्र कधी जेव्हा तुमच्याकडे क्षेत्ररक्षणामधनं चुका होणार नाही. फटका फसलाय. संधी पुन्हा एकदा आहे. यावेळेस चुकी नाही. 2 वेळा बक्षला गेला होता हा खेळाडू आणि यावेळेस मात्र त्याला तंबूचा आसरा दाखवलाय. विकेटचं बदल. खेळाडू बाद. फर्स्ट विकेट डाऊन इयर. फलंदाज रोहिदास तंबूच्या आसराला परत. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड. 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 वसई ग्रामीण
षटक क्रमांक 2 प्रगती पथावर येईल. चला घाई करा. चेंडूचा बदलण्याचा जो वेळ होता तो टाइम आम्ही पॉज केला होता आणि पुन्हा एकदा आपली जी घड्याळाची टिकटिकी आहे ती सुरू झाली आहे. कारण जेव्हा मैदानामध्ये एक्स्ट्रा वेळ जातो तेव्हा आम्ही घड्याळ ते स्टॉप करतो आणि नंतर पुढे पुन्हा एकदा कंटिन्यू करतो आणि त्यामुळे ती घड्याळाची जी टिकटिकी आहे ती ऑन झाली आहे. इथे नवीन गोलंदाज रवींद्र भोईर उर्फ रामा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची जरूर ओळख आहे आणि इथे चांगली गोलंदाजी त्याच्या टीमची गरज आहे. मात्र या मॅचमध्ये सर्वात महत्वाचा रोल जर कोणाच्या वाट्याला असेल तर ते नाव आहे किरण गोवारी. या खेळाडूची बॅट चालली तर इथे चालेल जियांशी 11 कनेर. ऑन साइडला हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेला. एक सिंगल मध्ये कन्वर्ट करण्याचा मनसुबा इथे यशस्वी झालाय. एक रन तिथे कंप्लीट केली जाईल. किरण गोवारी एक अप्रतिम असा खेळाडू आहे. मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा मी किरण गोवारीला पहिल्यांदा पाहिलं होतं कुडूसच्या सिकंदर पटेल स्टेडियमवर आणि 3 ओव्हरची मॅच 50+ धावा काहीतरी 54-55 धावा टीम गणेशपुरीनं लावल्या होत्या. यावेळेस मात्र हा बॉल उडवून फेकून दिलाय सरळ लॉंग ऑफच्या सीमारेषा पार. षटकार 6. ग्रामीण प्रीमियर लीग आलिया आता नावाला. थँक्यू डीजे. सिकंदर पटेल स्टेडियमवर किरण गोवारीला मी पहिल्यांदा पाहिलं होतं आणि तेव्हा तो मला वाटतं त्याच्या मामाच्या गावातनं म्हणजे गुंज टीम मधनं एक गाव संघ खेळला आणि तिथे त्या 54-55 धावा त्यानं 3 ओव्हरमध्ये एक हाती धावफलकावर जोडल्या आणि तिथनं हे नाव उदयास आलं. तो किरण गोवारी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 चेंडूचा खेळ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला पुण्याच्या एकदा बॉलला सीमारेषेची भ्रमंती. बॉल चालला मिड विकेट सीमारेषा पार. रवींद्र रामाच्या विपक्षामध्ये आक्रमण ते मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. प्रदीप दोगडे दादा उपाध्यक्ष लाभला. अलका दोगडे पत्नीची सेवेत लई धडपड. 27 गाडी नंबर दादाचा बनलाय र ब्रँड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोड. थँक्यू डीजे. इथे षटकारांची आतिषबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विध्वंसक आणि विस्फोटक अंदाज काय असतो तो या मॅच मध्ये दाखवत असताना नाव आहे फलंदाज संजय. आक्रमकतेने सुरुवात केली आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 मॅसिव्ह हिट्स. किरणने मारत संजय मारतो. 2 उत्तुंग षटकार संजयच्या बॅटमधनं इथे आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल अगेन बॅक टू बॅक तिसरा बॉल चाललाय सीमा पार. संजयच्या बॅटमधनं तिसरा दमदार क्वालिटी स्ट्रोक. षटकार 6. ऐकून घ्या ना थोडं और बनलाय ब्रँड आला या ट्रेंड. ऐकून घ्या ना थोडं. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. 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 थँक्यू डीजे. काय बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ब्लास्ट वर ब्लास्ट धमाक्यावर धमाके आणि हे धमाके कशामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. VGPL सीझन 4 मध्ये 4थं पर्व अगदी रंगतदार. सकाळचा पहिला सामना एवढा जबरदस्त त्याने रंगतोय तर आजचा दिवसाचा शेवट तो मंत्रमुग्ध करणारा असेल. इथे सलगचा 4था स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच केलंय बॉलला आणि आपल्या जियांच्या 11 कनेरच्या टीमला ही दिलेली एक मानवंदना. षटकार 6. याची हवा लाखोनं पब्लिक देई दुआ. लाखोनं पब्लिक देई दुआ. लाखोनं पब्लिक देई दुआ. साऱ्यानं वाटतंय हवा हवा इतिहास. थँक्यू डीजे. चार मारलेत. जर 5व्या बॉलवर सलग 5वा षटकार मारला तर सुधीर आणि चिराग यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. धावसंख्येवर जर नजर टाकली तर धावसंख्या धावफलकावर आहे एकंदर
39 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक सुरू आहे. 3 षटकामध्ये 39 लागल्या होत्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये, जिथे उत्तरार्धामध्ये आतापर्यंत 4 मध्ये 4 कडक स्ट्रोक. कडक जबरदस्त बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वेळेच्या बाबतीत तुम्हाला सहयोग करावा लागेल. जास्तीचा वेळ जर इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्पेंड केला तर मग त्याच्यामध्येही थोडीशी गफलत होऊ शकते. शेवटचं षटक ते निर्णायक असू शकतं, कारण इथे धावसंख्येची जणू होळी आधी उधळण सुरू आहे. होळीमध्ये रंग उधळतात तसे इथे रन्सला उधळलं जात आहे. गोलंदाज रामाच्या विपक्षामध्ये आक्रमण ते सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. षटकारांची आतिषबाजी जी गरजेची होती या मॅच मध्ये, ती आतिषबाजी सध्या GNC11 कनेरचा संघ मैदानाच्या आतमध्ये करत असताना. स्ट्राईक रेट 600चा. बॅटिंग करत असताना फलंदाज संजयचा. यावेळेस सलगचा 5वा 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. 5,000 सलग 5 षटकार सुधीर आणि चिराग यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज येईल या खेळाडू करता. नाव आहे संजय. इतिहास कायम करी नवा, इतिहास कायम करी नवा. रॉयल याचा हिशोब ऐरा. थँक्यू. पाचरुखा गावाकरता आज अभिमानाचा दिवस असेल, कारण या पाचरुखा गावाचा सुपरस्टार आज मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम विध्वंसक आणि विस्फोटक अशी फलंदाजी करतोय. नाव आहे त्याचं संजय पाचाळकर. आणखी पारितोषिक आलंय 1000 रुपये जयेश यांच्या माध्यमातून, आणि जयेश यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज आणि 1000 रुपयाचे कॅश प्राइज वैभव यांच्या माध्यमातून, म्हणजे टोटल 6500 रुपये. मालामाल. आठवड्याची खर्ची दूर. संजयच्या चेहऱ्यावर हास्य बोलले. आठवडाभराचा खर्च निघालाय आज. येणारे इथनं 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये रनची गरज आहे 37. मॅच अजूनही संपलेली नाही. येणारे 24 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज इथनं आहे. काय बॅटिंग केली आहे. अगदी बेखौफ बेधडक बिंदास्त. स्ट्राईकवर येईल तेव्हा 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याला करण्याची संधी आहे. एक गटातनं हा विक्रम केला होता. नाव विघ्नेश खरपडे, माजिवली. राहुल पाटील. हे षटक मॅच मधलं सर्वात निर्णायक षटक. या ओव्हरमध्ये जर जास्तीच्या रन्स आल्या तर इथनं अगदी GNC11 सहजतेने या मॅचला आपल्या खिच्यामध्ये घालून इथनं घेऊन जाईल. पुढचा बॉल चांगला बॉल अगदी खोलो टप्प्यावर. तिथे ऑन साइडला खेळून काढल्या बॉलला जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल मध्येच समाधान मानावं लागेल. या बॉलवर षटकार मारत इथे 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा विक्रम करण्याची संधी आहे संजय पाचाळकर. संपूर्ण पाचरुखा गावाचं लक्ष आज या खेळाडूकडे असेल. आज एकच नावाची चर्चा आहे. नाव आहे संजय पाचाळकर. राहुल आपला पुढचा बॉल घेऊन, आणि इथे फटका मिस केलाय. मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न तिथे जरूर केला गेला होता. इथे खराब खराब खराब. क्षेत्ररक्षणाचा दर्जा अतिशय सुमार, आणि या सुमार दर्जाच्या क्षेत्ररक्षणामुळे चेंडू सीमारेषा पार फरार. चौकार 4. करी नवा, इतिहास कायम करी नवा. रॉयल याचा सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र चांगला बॉल. राहुल पाटील जीवाच्या आकांतानं लढवय्या खेळाडू सारखा मैदानाच्या आतमध्ये लढताना जरूर पाहायला मिळतोय. मात्र साथ नसेल ना तर तुम्ही कितीही मोठं स्वप्न जरी पाहिलं तरी या क्रिकेटच्या मैदानामध्ये ते पूर्णत्वाला नेणं शक्य नाहीये. हा खेळ साथीदारांनीच असतो. साथीदारांची योग्य साथ, त्यामुळे या खेळामध्ये तुम्ही चांगली कामगिरी करू शकता.
एक मिनिट पंच, एक मिनिट. पाचच धावा आहेत. चलो त्या मॅच कंटिन्यू करा. सज्ज होईल राहुल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पुढचा बॉल, चांगला बॉल, व्हेरिएशन होतं, फिरवलं, यावेळी कट केलं, बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला, निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघतोय. या ओव्हरमधले आतापर्यंत एकंदर आपण पाहिले तर 3 सलगचे डॉट. ज्यानं सलगचे 5 षटकार मारले त्याच्या विपक्षामध्ये सलगचे 3 डॉट बॉल. इथे आपल्याला राहुल पाटील कडनं त्यावरनं त्याची गुणवत्ता काय आहे, त्यानं या खेळामध्ये वेळ का घालवला हे तो सिद्ध करत असताना स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करण्याची संधी आणि ते तो करतोय. ऑन साईडला चांगला फटका आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक अक्षय येतोय वेगानं. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, रिटर्न केलं, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 रनच्या मदतीनं ओव्हर समाप्त इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. क्रमांक 3ची 3 ओव्हरनंतर धावसंख्या 52 रन्स. या ओव्हरमध्ये त्या ओव्हर थ्रोच्या धावा आहेत 52 धावा राफल कव्हरेज विजयाकरता. इथनं जर आपण पाहिलं तर 30 धावसंख्येची गरज आहे. 3 ओव्हर 30 रन्स. त्या ओव्हर थ्रोच्या रन जर 4 वाचवले असताना तर इथे मला वाटते आता 34-35 ची गरज असते. आणि 34 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 3 ओव्हर शिल्लक राहिलेल्यामध्ये निश्चित कारकीर्द साबित झाले असते. या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा अतिशय खालावलेला आपल्याला पाहायला मिळाला. निव्वळ त्या खराब पुअर फिल्डिंगमुळे या रन्स बहाल झाल्यात. तो षटकार जिथे झेल सोडला गेला, तो पहिल्या बॉलवरचा आलेला झेल, पाणी पिण्याकरता आपल्याला विकेटच्या वर उभं राहायचं नाही. या गोष्टीची प्रत्येक खेळाडूने नोंद घ्या. इथनं पुढे प्रत्येक मॅच मध्ये राहुल पाटील वेळेच्या बाबतीत थोडंसं ध्यान द्यावं लागेल. 17.5 मिनिटं तुम्ही वापरली आहेत. सगळे घड्याळाची जी गणना आहे ती आम्ही स्टॉप केल्यानंतर, मॅच ऑन केल्यानंतर 17.5 मिनिटं तुम्ही आत्तापर्यंत वापरली आहेत. थोडीशी क्रुशल मुवमेंटची मॅच आहे. हे लक्षात घेता तुम्हाला इथनं पुढे वेळ वाचवावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी राज पाटील, एक उदयनमुख, नव्या उमेदीचा, नव्या जोशाचा नवा खेळाडू. पहिलाच बॉल त्यानं मॅचला बहाल केल्याचा बॉल त्याने इथे त्यानं हाताळलाय. बीमर +6. बीमरने हा मॅचला आपल्या टीमला बीमार करणारा बॉल, या बीमार बॉलनं आणखी बीमार होईल इथे जय महाराष्ट्र भाताण्याचा संघ. कारण जिथे तुमच्याकडं धावसंख्येची उधळण झाली तिथे या पद्धतीचा बॉल तो एक्सेप्ट नाही आहे. जरी नवा खेळाडू असला, काही असला, तरी तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं प्लॅटफॉर्म जिथे तुम्हाला मिळालंय तिथे या पद्धतीच्या बॉलला थाराच नाहीये. इथे या बीमरच्या आलेल्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोचली आहे 59 या आकड्यावर. इथे मात्र खोलटप्प्याचा बॉल खूप सुंदर पद्धतीने खेळून काढला राहुल पाटील. फ्री हिटचा बॉल आहे. अगदी चांगली फिल्डिंग तिथे केली होती. 1 रन तिथे अधोरेखित झाली. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना 60 या आकड्यावर 60 ऑन बोर्ड. 60 धावा राफलकावर आहेत. एकंदर या ओव्हरचा आपण विचार केला तर एक चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. ऑन साईडला चांगला फटका आहे. तिथे एक क्षेत्ररक्षक आहे. 2 बंधूंची कामगिरी या मॅच मध्ये जर वगळली ना तर तिथे टीम तेवढासा सहयोग करताना पाहायला मिळाले नाही. अक्षय आणि राहुल दोघांची कामगिरी अगदी काबिले तारीफ राहिली या मॅच मध्ये. मात्र त्या व्यतिरिक्त कुणाचं प्रदर्शन ते योग्य पाहायला मिळालेलंच नाहीये. वाईटचा इशारा. ज्या रन्स बनल्या त्या 81 धावांपैकी 65 धावा या दोघांनी धावफलकावर लावल्या. गोलंदाजी केली राहुल पाटीलनं, जीवाच्या आकांतानं चांगला मारा केला, क्षेत्ररक्षकांना साथ दिली नाही.
पुढचा बॉल इथे फिरवलं मात्र खूप जास्त डिलिव्हर्ड केलंय वाईडचा इथे भडीमार. एक्स्ट्रा बॉल्स या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 आलेत, 1 बीमर आणि 2 वाईड्स. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 63 या आकड्यावर जाऊन पोहोचली. चांगला बॉल खोल टप्प्याचा असेल, फॉलोथ्रूमध्ये फिल्डिंगचा प्रयत्न, समोरच्या बाजूने गेलेला बॉल, क्षेत्ररक्षकाची नजर हटी, दुर्घटना घटी, बॉल निघून गेला डाऊन द ग्राउंड सीमारेषा पार चौकार. बॉल स्पाइक ड्राईव्ह होता. लाखो न पब्लिक देई दुआ, लाखो न पब्लिक देई दुआ, लाखो न पब्लिक देई दुआ. साऱ्यानं वाटतोय हवा हवा. 13 चेंडूत 47 वर बॅटिंग करतोय सध्या संजय पाचाळकर आणि एकंदर धावसंख्या जर आपण पाहिली तर 67. विजया करता इथनं येणारे बॉल आहेत 15 आणि रन्स पाहिजेत 15. बॉल टू रन इक्वेशन या मॅच मध्ये आता बाकी राहिलंय आणि इथे त्यामध्ये आणखी ऍड होतील की बाद होऊन माघारी जावं लागेल बॅटरला. विकेटचं बदन खेळाडू बाद. कायम करी नवा, इतिहास कायम करी नवा, इतिहास कायम करी नवा. रॉयल याचा हिशोब ऐर दादा आमचा वन हँड, रॉयल याचा हिशोब ऐर दादा आमचा वन हँड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड, आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं हार साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड, आपल्या दादानं प्रदीप दादानं हार साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. जवळपास 8 ते 9 फलंदाज आपण जर पाहिले तर ते नर्वस 50 मध्ये आउट झालेत. अगदी 50च्या जवळ येताना तिथे बाद व्हावं लागलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, इथे पोहोचला आपल्या क्रीज मध्ये. एक सिंगल नवीन बॅटर मैदानामध्ये राजेश आलाय बॅटिंग करण्याकरता. एक सिंगल मिळाली. इथे येणारे बॉल जर आपण पाहिले तर 13 चेंडू इथनं शिल्लक राहिलेत आणि 14 धावसंख्येची गरज इथनं विजया करताय. ते आलेले सलगचे 5 षटकार तेच महत्वाचे ठरलेत या मॅच मध्ये. 30 रन्स 31 धावसंख्येची ती ओव्हर होती. या ओव्हरमध्ये जरी बिमार असला षटकार असला तरी तेवढा रन्स नसतील. या ओव्हरमध्ये आतापर्यंत राजच्या गोलंदाजीचं अनालिसिस आपण पाहिलं तर 16 धावा या 5 बॉलमध्ये त्यानं एक महत्वपूर्ण विकेट मिळवली आहे. बिमर टाकूनही 16 म्हणजे त्यानंतर त्यानं ते षटक पूर्णपणे कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. शेवटचा बॉल अजूनही या ओव्हर मधला गोलंदाज राज पाटील गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतंय. चांगला बॉल अगदी बॅकलिपला खाली गेला, सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं आणि सिंगलच्याच उद्देशानं हा स्ट्रोक तिथे खेळला होता. 1 रनच्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली. क्रमांक 4ची 4 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावर आहे एकंदर 69 69 रन्स या धावफलकावर आहे. 2 विकेटच्या पतनानंतर येणारे 12 बॉल विजया करता 13 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 13 धावा कशा पद्धतीने धावफलकावर लावल्या जातील की या मॅचला शेवटच्या षटकापर्यंत नेऊन तिथे रंगतदार स्थितीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व काही आपल्याला पाहायचं आहे. मात्र पाहण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा एक दैव्यमान सोहळा VGPL सीझन 4. ग्रामीण प्रीमियर लीग आलिया आता नावाला, आलिया आता नावाला, आलिया आता नावाला. प्रदीप दोगडे दादा उपाध्यक्ष लाभला, उपाध्यक्ष लाभला, उपाध्यक्ष लाभला. अलका दोगडे पत्नीची सेवेत लई धडपड, 27 गाडी नंबर दादाचा बनलाय र ब्रँड. आपल्या दादानं प्रदीप दादानं पुढचा बॉल इथे मात्र हा फटका खूप सुंदर पद्धतीने सजवला. एक क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलवर आला त्यानं तिथे बॉलला जोपर्यंत फील्ड केला. रन्स मध्ये वाढ होत असताना धावसंख्या पुढे सरकत असताना
जाऊन पोचते एकंदर 71 71 धावा 11 धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल इथनं शिल्लक आहेत. 11-11चं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेस तिथे विकेटचं पतन ते आपल्याला पाहायला मिळते. माघारी परतावं लागेल बॅटरला खेळाडू बाद. रन्स 11 बाकी आहेत, मात्र मॅच संपलेली नाहीये. इथे लढावं लागेल. तुमची झुंजार वृत्ती तुम्हाला मैदानाच्या आतनं दाखवावी लागेल. रोखलं जाणं शक्य आहे इथनं, मात्र ते शक्य करेल कोण हा प्रश्न आहे, आणि त्या प्रश्नाचं उत्तर मैदानाच्या आतल्या 2 खेळाडूंना द्यावं लागेल. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असणारा फलंदाज सुशील आणि त्यानंतर येणारा शेवटचा गोलंदाज यांच्यावर मॅचचं भवितव्य आहे. 27 गाडी नंबर दादाचा बनलाय र ब्रँड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आज साऱ्यांचा तोडलाय. थँक्यू डीजे. 2 चेंडूचा खेळ झालाय. तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 71 रन्स धावफलकावर आहेत. इथनं 11 धावसंख्येची गरज आहे. आजच्या दिवसात तुषार केणी संजय घरत मॅच बरोबर सुटली तर सुपर ओव्हर, कारण आज आपल्याला एक टीम पुढे घेऊन जावीच लागेल. त्यामुळे मॅचेस बरोबरच सुटल्या तर सुपर ओव्हर या गोष्टीची नोंद ठेवायची आहे. आज सर्व मॅचेस या निर्णयापर्यंतच पोहोचतील. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. सज्ज होईल गोलंदाज. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी मॅच मध्ये जागा निर्माण होतीये. या पद्धतीची गोलंदाजी जर होत राहिली तर निश्चित मॅच मध्ये जागा इथं निर्माण होऊ शकते. हा क्रिकेटचा खेळ आहे. या खेळानं शामिलियन सरड्यालाही लाजवलंय. एवढ्या वेगानं रंग बदललेत, आणि इथे जर या खेळानं रंग बदलायला सुरुवात केली ना तर होत्याचं नव्हतं होऊ शकतं. फटका चांगला आहे आणि यावेळेस त्याला फेकून दिलंय मिड विकेटच्या बाहेर. षटकार 6. ऐकून घ्या ना थोडं और बनलाय ब्रँड आला या ट्रेंड. ऐकून घ्या ना थोडं. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आज साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप. इथनं विजयाकरता 5 धावसंख्येची गरज आहे. येणारे 8 बॉल शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 5 धावा. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्याकरता त्या 5 धावसंख्येची गरज आहे. इथे जियांची 11 कनेर की जय महाराष्ट्र भाताने, जय महाराष्ट्र भाताने की जियांची 11 कनेर. सध्या 80% या मॅचवर निश्चित आपलं वर्चस्व गाजवलंय जियांची 11 कनेरनं. 20% जागा आहे, त्यामधनं संधी निर्माण करावी लागेल. ऑन साईडला चांगला फटका सजवला गेलाय. तिथे राहुल पाटीलनं वेट केला आणि त्याचा वेट इथे 2 धावसंख्या तिथे अर्जित झाली. या 2 धावांना धावसंख्यात वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पुसते एकंदर 79 79. 3 धावसंख्येची गरज. येणारे बॉल जर आपण पाहिले तर जवळपास 7 चेंडू आहेत. 7 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. काय 1 ओव्हर राखून या मॅचला आपल्या कब्जामध्ये केलं जाईल की शेवटच्या षटकामध्ये काही धावा इथे वाचतील. आणि इथे उडवलंय बॉलला उंच हवा आणि तिथे बॉल सीमा रेषेच्या नजदीक. अगदी चांगली कामगिरी आणि 3ऱ्या रन करता आलेत. खेळ खलास. विजयी होतीये. पुढच्या फेरीमध्ये दाखल होतीये टीम जियांची 11 कनेर. खूप खूप शुभेच्छा असतील जियांची 11 कनेर या टीमला आपल्या पुढच्या फेरीच्या आणि अप्रतिम खेळाच्या. हार्ड लक टीम जय महाराष्ट्र भाताने. आपण या स्पर्धेत खेळलात, आपण जे सहकार्य केलं, आपला प्रवास इथे जरी संपत असला तरी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट भविष्यामध्ये आपल्या सर्वांकडनं व्हावं याकरता आपल्याला लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 47 धावा ज्यानं धावफलकावर जोडल्या, ज्यानं 5 चेंडूत 5 सलग षटकार खेचले, तो नाव आहे संजय पाचाळकर, पाचरुक्याचा सुपरस्टार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि 6,500 रुपये कॅश प्राइज त्याला